अध्यक्ष महोदय, लोकमान्य तिलक साइन हॉस्पिटल, अध्यक्ष महोदय, इनका रीडेवलपमेंट 7 साल का पहले ही सन्माननीय अभी का उप मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहब ने तभी का कमिश्नर के साथ रीडेवलपमेंट का विषय मिनट पास किया। अध्यक्ष महोदय तभी 3600 बेड और 3200 कोटी खर्चा में ये हॉस्पिटल बनाने का विषय पास हुआ। अध्यक्ष महोदय वो रीडेवलपमेंट टेंडर 7 साल से मुंबई महानगर पालिका किया नहीं। अभी उन्होंने 2600 बेड 1600 कोटी का अंदर लेके आए। अध्यक्ष महोदय ये क्यों? पहले प्रश्न। अध्यक्ष महोदय वही साइन हॉस्पिटल में रीडेवलपमेंट नहीं होने का वजह से रेडियोथेरेपी नहीं पिटा सकता। अध्यक्ष महोदय एक बेड में 2 पेशेंट है, तो एक बेड में 2 पेशेंट है। आईसीयू का अंदर भी यही स्थिति है। अध्यक्ष महोदय रीडेवलपमेंट साइन हॉस्पिटल करने का विषय छोड़ की टेंडर कमेटी ने डॉक्टर का क्वार्टर्स, नर्सेस का क्वार्टर्स टेंडर हो रहा है। अध्यक्ष महोदय पेशेंट का क्वार्टर्स टेंडर नहीं हो रहा। अध्यक्ष महोदय बार बार मीटिंग करने के बाद डेली 2 पेशेंट 3 पेशेंट मर रहे हैं। अध्यक्ष महोदय ये क्यों टेंडर नहीं हो रहा है? डॉक्टर्स का हो रहा है, नर्स का हो रहा है, तो पेशेंट क्या क्यों नहीं हो रहा है? अध्यक्ष महोदय 2 दिन का पहले ही विक्रम देवेंद्र 22 साल का लड़का मरा। अध्यक्ष महोदय उनका बीवी है, 1.5 साल का बच्चा है। अध्यक्ष महोदय उनका जवाबदारी कौन है? मुंबई महानगर पालिका जवाबदारी है? टेंडर कमेटी जवाबदारी है? सुधाकर शिंदे एडिशनल म्युनिसिपल कमिश्नर के साथ पहले का कमिश्नर 2.5 साल का पहले ही टेंडर करने को बोला। ये टेंडर कमेटी 2.5 साल से टेंडर नहीं कर रहा है। अध्यक्ष महोदय वो जवाबदारी है? अध्यक्ष महोदय 2 एमआरआई मशीन है, एक्सरे मशीन कम है, 30 का आगे डायलिसिस नहीं कर सकता है। अध्यक्ष महोदय 8 ऑपरेशन के लिए 1 महीना 1.5 महीना पेशेंट रुकते मरता है। साइन चेंबूर वडला धारावी ये बड़ा पूरा 4 विधानसभा क्षेत्र का एक ही अध्यक्ष महोदय साइन हॉस्पिटल। अध्यक्ष महोदय ये कभी रीडेवलपमेंट करेंगे? 3 कमिश्नर चेंज हो गया, एक कमिश्नर चेंज होते। अध्यक्ष महोदय एमआरआई मशीन बढ़ाएंगे, एक्सरे मशीन बढ़ाएंगे, डायलिसिस सेंटर बढ़ाएंगे, क्या करने वाला है? 8 ऑपरेशन तो जल्दी करेंगे। ऑपरेशन 1st शिफ्ट में चलता है। अध्यक्ष महोदय 2nd शिफ्ट में ऑपरेशन साइन हॉस्पिटल में चलता है नहीं। अध्यक्ष महोदय इनका जवाबदारी कौन है? सरकार बताएंगे, अभी जो मंत्री महोदय रिप्लाई देंगे, इंक्वायरी बिठाएंगे, उसके बाद कार्रवाई करेंगे। अध्यक्ष महोदय सम्मानीय केंद्रीय सरकार एक एक्शन लेके इंडियन पिनल कोड 105 का अनुसार जो टेंडर कमेटी ये सुधाकर शिंदे एडिशनल म्युनिसिपल कमिश्नर इनका ऊपर एफआईआर करना चाहिए। अध्यक्ष महोदय करेगा क्या मंत्री महोदय ने? ये साइन हॉस्पिटल रीडेवलपमेंट कभी करेगा? अध्यक्ष महोदय दवा के लिए खड़ा रहेगा, 7 दवा लिखा, उसमें 2 दवा मिल रहा है, 5 दवा 2 घंटा खड़ा रहने के बाद नहीं मिलता है। मुंबई महानगर पालिका का पैसा किधर जाता है? अध्यक्ष महोदय जो अभी टेंडर होने वाला 14 फ्लोर का टेंडर होने वाला बिल्डिंग, दूसरा अल आलिया बोल की दूसरा बिल्डिंग बनाने वाला, वो बता रहा है लिफ्ट डालने को 3 महीना लगेगा। अध्यक्ष महोदय ये कितना क्वार्टर्स में रहने वाला को मुंबई महानगर पालिका दूसरा हिसाब से शिफ्ट करके उनका बिल्डिंग डेमोलिशन रिकंस्ट्रक्शन कर सकता है। अध्यक्ष महोदय ये करेगा क्या? अध्यक्ष महोदय मेरा 4 स्पेसिफिक प्रश्न है। रीडेवलपमेंट लेट क्यों? रीडेवलपमेंट नहीं करने से डेली आदमी साइन हॉस्पिटल में मरता है, इनका कारण क्या है? डॉक्टर कभी बढ़ाएंगे, मिशनर कभी बढ़ाएंगे? तो अभी भी टेंडर लगा कि बिल्डिंग शुरू करेगा तो 3 साल 4 साल लगेगा। जब तक बाकी साइन हॉस्पिटल का कार्रवाई, साइन हॉस्पिटल में डेली 10,000 पेशेंट आ रहा है, उनका मेडिसिन से लेके मिशनरी से लेके डॉक्टर से लेके पढ़ाएगा कि नहीं पढ़ाएगा? रीडेवलपमेंट नहीं कर रहा है सुधाकर शिंदे, उनके साथ टेंडर कमेटी का ऊपर कार्रवाई करेंगे नहीं करेंगे? अध्यक्ष महोदय इनको उत्तर चाहिए। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या बाबतीत म्हणजे सायन रुग्णालयाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे. सायन रुग्णालयाच्या संदर्भामध्ये रिडेव्हलपमेंट जे होते किंवा त्याचं अपग्रेडेशन जे होते 2 टप्प्यामध्ये होतंय आणि 2 टप्प्यामधलं पहिलं टेंडर जे 616 कोटीचं आहे ते 616 कोटीचं टेंडर हे पूर्ण झालेलं आहे. त्याची वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे आणि ते काम 10/12/2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ट्रान्झिट काम असेल, नर्सिंग कॉलेज असेल, युजी हॉस्टेल बिल्डिंग असेल, त्याच्यानंतर MCMG युटिलिटी आणि स्टाफ क्वार्टर्स असतील, ही सगळी कामं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहेत. दुसरा टप्पा देखील 1507 कोटीचा आहे. त्याचं देखील टेंडर निविदा प्रसिद्ध झालेली आहे. 4 तारखेला निवेदेचं ओपनिंग आहे. ते देखील लवकरात लवकर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस हा महानगरपालिकेचा आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की कदाचित ही दिरंगाई झालेली असेल तर त्या संदर्भात देखील नक्की चौकशी केली जाईल. परंतु ओपीडीचा 10,000चा जो उल्लेख केला तर दररोजची ओपीडी सायन हॉस्पिटलची ही 7,000 ते 6,500 ते 7,000 पर्यंतची आहे. आणि ती जी शंका सन्मान्य सदस्यांची आहे की दवाखाना बांधत असताना 3 वर्ष दवाखान्याचं काय होणार आहे. त्याच्यामुळे हॉस्पिटल बिल्डिंग बांधत असताना हॉस्पिटल बिल्डिंग ही आताची हॉस्पिटल बिल्डिंग आहे ती सोडून आपण बांधतोय. त्याच्यामुळे हा दवाखाना ते काम पूर्ण होईपर्यंत सुरूच राहणार आहे. त्याच्यामुळे तो बंद करण्याचा काही प्रश्न येत नाही. आणि नवीन बिल्डिंग मध्ये ज्यावेळी शिफ्ट होईल काही जुनी बिल्डिंग डिमॉलिश करून त्या ठिकाणी देखील मेडिकल कॉलेजच्या विविध सुविधा आपण प्राप्त करून देणार आहोत. त्याच्यामुळे 616 कोटी आणि 1507 कोटी अशा 2 टप्प्यामध्ये महानगरपालिकेने ही टेंडर काढलेली आहेत. औषधाच्या बाबतीमध्ये देखील जेवढा पुरवठा करावा लागतो तेवढा पुरवठा नक्की महानगरपालिकेनं त्या ठिकाणी केलेला आहे. ज्या मुलांच्या हॉस्टेलचा प्रश्न आहे तो देखील सोडवण्याचा प्रयत्न महानगरपालिका करते. आणि आज तिथे 1000 कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, 300 वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, 450 परिचारिका आणि 150 परिचारिकांची नियुक्ती ही भरतीची प्रोसेस सुरू आहे. ज्या डॉक्टरांची भरती करायची आहे ती देखील महानगरपालिकेनं तत्वता मान्यता दिलेली आहे. ती देखील भरती लवकरात लवकर करण्याचा सायन हॉस्पिटल निर्णय घेईल. सन्माननीय सदस्य आदित्यजी ठाकरे. अध्यक्ष महोदय, हा एक फार मुंबईसाठी फार महत्त्वाचा विषय ठरलेला आहे. आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी देखील मी हाच विषय घेत होतो. असं झाले अध्यक्ष महोदय, जे आमदार महोदयांनी मांडलेला हा विषय सत्य विषय आहे. खरोखर मुंबईच्या आता मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जी परिस्थिती आहे, गेले 2 वर्ष स्थानिक नगरसेवक नसल्यामुळे ही परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. कॉन्ट्रॅक्ट येत आहेत की नाही येत आहेत, त्याचं पुढे काय होत आहे, हे सगळं होत असताना मला वाटतं 2 बाबींवर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. एक म्हणजे काही प्रशासकीय गडबड झाली अशी तर दुर्दैवाने तिकडच्या डीनवर किंवा तिकडच्या डॉक्टरांवर बोट दाखवलं जातं. ते मला वाटतं केलं नाही पाहिजे, कारण डीन पण डॉक्टरच असतात आणि किती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रेशर तुम्ही त्या डीन्सवर टाकणार किंवा डॉक्टर्सवर टाकणार. पण महत्त्वाचे जे विषय आहेत, आता सायन हॉस्पिटलचा विषय घेतला तर मी मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की ही परिस्थिती खरी आहे का की मागच्या वर्षी जवळपास 1 लाख IV फ्लुइडच्या बाटल्या या डोनेशन मधून घ्यायला लागल्या. मागच्या वर्षी ही परिस्थिती खरी आहे का की मेडिकल ऑक्सिजनचं टेंडर संपलं होतं, एक्सपायर झालं होतं, ते अजून घेणं बाकी आहे, रिन्यू करणं बाकी आहे. एक्सरे फिल्म्स ह्याचा स्टॉक देखील कमी आहे अध्यक्ष महोदय. आणि आज देखील परिस्थिती कदाचित ही आहे की ते टेंडर अजून नवीन काढलेलं नाही किंवा काढलं असेल तर त्याची जी निविदा आहे ती पूर्ण प्रक्रिया झाली नाहीये. डॉक्टरचं प्रमोशन जवळपास 1 वर्ष थांबलेलं आहे. डॉक्टरचं प्रमोशन थांबलं की बाकी सगळ्यांचंच थांबतं. प्रश्न असा उपस्थित होतो की जसं सायन हॉस्पिटल आहे तसं नायर हॉस्पिटलमध्ये पण मध्यंतरीच्या काळात आग लागली होती हॉस्टेलमध्ये आणि मग कळलं की फायरची NOC नव्हती. मग कळलं की ती बिल्डिंग उपयोगातच नव्हती आणली, वापरतच नव्हती आणली. पण तिकडचे जे हॉस्टेल आहे त्याचं हॉस्टेलचं उद्घाटन जे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी निवडणुकीच्या आधी केलं होतं. अध्यक्ष महोदय, माझी मागणी हीच राहील मंत्री महोदयांकडे की थोडं सगळ्यांना बसून घेऊन, कारण डीन्सना विश्वासात घेणं गरजेचं आहे. डीनवर बोट टाकून चालणार नाही. आता परिस्थिती अशी झालेली आहे, गेल्या 2 वर्षामध्ये CPD सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंट जे आहे, जे औषधं खरेदीकरण करतं, किती शेड्यूल्स ह्या गेल्या 2 वर्षात खरेदी झालेले आहेत, किती शेड्यूल्स हे आता हॉस्पिटल्स पर्यंत पोहोचवलेले आहेत. शेड्यूल म्हणजे एक्सरे मशीन येतं, CT स्कॅनचं मशीन येतं, एक्सरे फिल्म येते, औषधं, IV फ्लुइड, हे सगळं. आणि मग हे सगळं करत असताना मला वाटतं CPD जिथे हा त्रास सुरू झालेला आहे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. CPD खात्यावर सस्पेन्शनची कारवाई केली पाहिजे आणि डीन्स आणि डॉक्टर्सना विश्वासात घेऊन पुढे काम नेलं पाहिजे. ही माझी मंत्री महोदयांकडे मागणी आहे, ते आपण कराल का? अन्य सदस्य आदित्यने या ठिकाणी 2 मुद्दे जे मांडले त्याच्यामधली वस्तुस्थिती खरी आहे. 1 लाख IV बॉटल ज्या आहेत त्या त्यावेळी डोनेशन मधनं घेण्यात आलेलं होतं. पण त्याचं कारण देखील असं होतं की जे टेंडर वेळेवर निघणं गरजेचं होतं त्याला काही प्रोसेस टेक्निकली अडचणी आल्यामुळं
ते 2 महिने एक्सटेंड झालं आणि त्याच्या कालावधीमध्ये ह्या बॉटल नक्की घेतल्या गेलेल्या आहेत. 3 महिने अगोदरच हे टेंडर संपलेलं आहे. शेवटलं ते. परंतु हे टेंडर संपलेलं असल्यामुळे औषधाचा पुरवठा रेग्युलर करता यावा म्हणून मागच्याच रेटमध्ये पुढचे 3 महिने हे टेंडर कंटिन्यू केलेलं आहे. याचं टेंडर देखील झालेलं आहे. त्याचे देखील कागदपत्र पूर्ण झालेली आहेत. येत्या 15 दिवसामध्ये ह्या टेंडरची प्रोसिजर पूर्ण होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की डीनवर जी कारवाई केली जाते, मी सुरुवातीलाच सांगितलं, सन्मान्य सदस्यांनी सांगितलं त्यावेळी की डीनवर कार्यवाही करण्यापेक्षा हे टेंडर का उशिरा झालं या संदर्भामध्ये नक्की प्रशासकीय चौकशी केली जाईल आणि त्याच्यामध्ये जर कोण दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. श्रीमती सदस्य यामिनी जाधव. पण नहीं अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय जो नर्सेस क्वार्टर्स है, झालं का तुम्हाला? अध्यक्ष महोदय नर्सेस क्वार्टर शिफ्ट करने के लिए दूसरा बिल्डिंग बन रहा है अध्यक्ष महोदय, वो बनते बनते टाइम होएगा, नर्सेस को सरकार का तरफ से दूसरा जगह शिफ्ट करके ये 14 माला का बिल्डिंग 900 बेड डिमोलिशन रिकंस्ट्रक्शन आज का आज कार्रवाई करेगा क्या, कभी शुरू होगा अध्यक्ष महोदय, मेरे को उत्तर चाहिए. अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला सांगितलं की नर्सेस हॉस्टेल्स असतील किंवा नर्सेसना शिफ्ट करण्याची प्रोसिजर असेल तिथल्या कुठच्याही घटकावर अन्याय होणार नाही ही दक्षता महानगरपालिका घेईल. परंतु आजच एखाद्या गोष्टीवर कार्यवाही करून त्याच्यावर निर्णय घ्यावा हा जर आग्रह असेल तर तो चुकीचा आहे. मी मगाशी सांगितलं की प्रशासकीय चौकशीमध्ये या सगळ्या गोष्टी पुढे येतील आणि त्याच्यामध्ये जर कोण आढळलं तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल. श्रीमती सदस्य यामिनी जाधव. सेल्वन यांनी अतिशय सन्माननीय सदस्य सेल्वन यांनी अतिशय महत्वाची अशी मुंबईच्या आणि राज्याच्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही लक्षवेधी मांडलेली आहे. अध्यक्ष महोदय, अनेक वर्ष मी हा मुद्दा मांडते इथे की माझ्या विभागातल्या विधानसभा क्षेत्रातल्या नायर हॉस्पिटलमध्ये MRI मशीन आणि CT स्कॅन मशीन ही बंद आहे आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई केली गेली नाही. ते रुग्ण आहेत, त्यांना बाहेर जावं लागतं आणि ते दारिद्र्य रेषेखालचे रुग्ण असतात, त्यांना बाहेर MRI आणि CT स्कॅनच्या मशीन जे करायची टेस्ट असते त्याचे पैसे भरावे लागतात. आणि अध्यक्ष महोदय, अंडरलाईन की मी अनेक वर्ष हे सांगत आहे नायर हॉस्पिटलच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट आहे की जसं यांनी डायलिसिसचं बोलले, इंडोर पेशंटचं डायलिसिस होतं पण आउटडोर पेशंट कुठे जाणार, बाहेरच्या संस्थांमध्ये डायलिसिस साठी रांगा लागलेल्या असतात, त्यामुळे डायलिसिस मिळत नाही आणि पेशंट तिथे मृत्युमुखी पडतात. आणखीन एक महत्वाचा मुद्दा की 28 महानगरपालिकेच्या मॅटर्निटी हॉस्पिटल पैकी फक्त 3 मॅटर्निटी हॉस्पिटल मध्ये NICU आहे. बालकांचा मुदतीच्या आधी जन्म होण्याचा रेशो बघता आणि त्यांना NICU प्राप्त न झाल्यामुळे त्यांचे मृत्यू होत आहेत, हा रेशो अतिशय मोठा होतोय. तर उरलेले जे 25 मॅटर्निटी होम आहेत त्यांना ताबडतोब NICU ची व्यवस्था केली जाईल का, हे माझे 3 महत्वाचे प्रश्न आहेत. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य यामिनीताईंनी जे अतिशय महत्वाचे मुद्दे मुंबईतल्या काही हॉस्पिटलच्या बाबतीत मांडलेले आहेत, त्याच्यामध्ये सोनोग्राफी असेल, त्याच्यानंतर CT स्कॅन असेल, ही गांभीर्यानं सरकार बाब घेईल आणि पुढच्या 30 दिवसामध्ये आजच मी महानगरपालिकेला निर्देश देतो ह्याच्यातल्या सगळ्या त्रुटी बाजूला करून त्या CT स्कॅन मशीन आणि सगळी जी काय आयुध आहेत ती सुरू झाली पाहिजेत आणि हे जर 30 दिवसाच्या आत सुरू झाले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. बोला. सदस्य यामिनी जाधव यांनी प्रश्न असा विचारला की CT स्कॅन मशीन बंद आहे ती सुरू करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांना अधिकाऱ्यांनी अपुरी माहिती दिली आहे की जे CT स्कॅन आणि MRI मशीन आहे त्याचा गॅरंटी पिरियड संपलाय, 2019 पर्यंत होता, ती आता रिपेअरिंग पण होऊ शकत नाही. आणि आज परिस्थिती अशी आहे की नायर हॉस्पिटलला आज अशी परिस्थिती आहे की 25 पेशंट रोज MRI CT स्कॅन साठी असतात, त्यातले इमर्जन्सी 10 असतात, 15 हॉस्पिटलचे असतात, त्यांना सायनला न्यावं लागतं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांकडे अपेक्षा आहे की आजच्या आज आयुक्तांना आदेश द्या की या ठिकाणी 1 MRI किंवा CT स्कॅन 2 घ्या, कारण एवढा पेशंटचा लोड नायर वरती असतो. आज आदेश द्या आणि ती खरेदी करायला लावा. अध्यक्ष महोदय, आणखी एक गोष्ट अशी आहे की या ठिकाणी या लक्षवेधीवरती बोलत असताना अनेक लोक बोलली. आज उपनगरामध्ये पेरिफेर हॉस्पिटलची पण हीच परिस्थिती आहे. हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटल जोगेश्वरी
आज आयसीयू त्या ठिकाणी आहे, परंतु आयसीयू मध्ये हार्ट अटॅक आलेला पेशंट गेला तर डॉक्टर त्या ठिकाणी नाहीये. त्या ठिकाणी डॉक्टर जिथे आहेत ते तात्पुरता त्याला इलाज करतात आणि मग दुसरीकडे पाठवण्याची व्यवस्था, तोपर्यंत पेशंट दगावतो आणि मृत्यूची संख्या वाढलेली आहे. त्या ठिकाणी जर आयसीयू असेल तर मी आज आपल्याला सांगतो की आज आदेश द्या की त्या ठिकाणी तात्काळ हार्टचा स्पेशलिस्ट डॉक्टर 24 तास उपलब्ध करून ठेवला पाहिजे. ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. अन्यथा याच मुंबई शहरातले अनेक लोक हार्ट अटॅक आले तिकडे जातील, त्याने समजा की त्यांचा मृत्यू आहे. ही परिस्थिती आहे, जी सत्य परिस्थिती आपल्याला सांगतोय. अध्यक्ष महोदय, आणखी एक की या गोरेगावमध्ये मवा हॉस्पिटल आहे, मवा देसाई हॉस्पिटल. त्या ठिकाणी आयसीयू होता पण तो बंद पडलेला आहे. सातत्याने आम्ही पत्रव्यवहार आयुक्तांकडे केला, परंतु तो काही सुरू झालेला नाही. तो फुल प्लेस सुरू झाला तो उपनगरातल्या लोकांना त्याचा त्या ठिकाणी फायदा होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखाना, सरकारने ही घोषणा केली, त्या ठिकाणी आपण दवाखाने सुरू केले. आज परिस्थिती काय आहे, मी आरोप करत नाही सरकारवरती, पण सत्य परिस्थिती जाऊन बघा मंत्री महोदय. त्या ठिकाणी डॉक्टर असले तर औषधं नाहीयेत, औषधं असली तर डॉक्टर नाहीयेत. आणि दुसरा माझा आरोप आहे, याची चौकशी करा की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना हे बसवण्याचं ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय त्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम पूर्ण व्हावं म्हणून तिकडे असणाऱ्या एई, तिकडे असणारे असिस्टंट कमिशनर जागा शोधून त्या ठिकाणी दवाखाना बसवतात. दवाखाना मोकळा असतो, डॉक्टर नाहीत, औषधं नाहीत, नर्स नाही. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या बाबतीत आपण चौकशी करा आणि चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करा, अशी माझी मागणी आहे. आणि माझी विनंती आहे मुंबईकरांसाठी की आजच्या आज आदेश द्या आयुक्तांना की नायर मध्ये MRI आणि सिटी स्कॅन 2 मशीन घेण्याबाबतचे आदेश द्या. यापूर्वी देखील मी पत्र आयुक्तांना दिलेलं आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दवाखाने ही अतिशय गंभीर बाब आहे. ते चांगले असलेच पाहिजेत, ही शासनाची भूमिका आहे. आणि म्हणून सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी सायन हॉस्पिटलची लक्षवेधी चालू असताना नायर हॉस्पिटलचा जरी प्रश्न मांडला असला तरी नायर हॉस्पिटलच्या दोन्ही सिटी स्कॅन मशिनरीला आजच मंजुरी देऊन ती खरेदी करावे असे आदेश शासनामार्फत आयुक्तांना दिले जातील. दुसरा महत्वाचा मुद्दा जो मांडला की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशा पद्धतीनं सुरू करून बंद केलेले असतील तर त्याची देखील चौकशी केली जाईल. आणि देसाई हॉस्पिटलमध्ये हार्टचा जो डॉक्टर पाहिजे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये त्याचे देखील आजच आदेश दिले जातील. सदस्य महोदय बोला तुम्ही. अध्यक्ष महोदय, अतिशय चांगली लक्षवेधी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. आणि मला मंत्री महोदयांना खरं तर मी 10 वर्ष आता होतील आमदार आहे आणि मधल्या 4-5 वर्षापासून मी सातत्यानं हा प्रश्न मांडतेय. आपण वरतून आदेश दिले, मंत्री महोदयांनी उत्तर आश्वासक दिलं, पण काहीही झालं नाही. असाच प्रश्न मी पुन्हा विचारते. माझ्या वर्सोवा विधानसभेमध्ये ओशिवरा मॅटर्निटी होम जे की पडायला आलं म्हणून तोडलं, तिथं काम चालू झालंय मंद गतीने, पण ते टोपीवाल्यामध्ये शिफ्ट केलं. आज माझ्या वर्सोवा विधानसभेतल्या गरीब महिलांना कुठेही जाण्यासाठी मॅटर्निटी होम नाहीये BMCचं. आणि मी 10 वेळा सांगून झाले, सभागृहात बोलून झाले की तुम्ही लोटस बिल्डिंग मध्ये शिफ्ट करा. इथं आदेश देऊन सुद्धा ते शिफ्ट करण्यात आलं नाही. माझा पर्टिक्युलर प्रश्न आहे, स्पेसिफिक प्रश्न आहे, मंत्री महोदयांनी सांगावं की ओशिवरा मॅटर्निटी होम लोटस बिल्डिंग मध्ये शिफ्ट कधी होणार याचा टाइम बिंग उत्तर द्यावं. कारण मी गेले 4-5 वर्ष या विषयावर बोलते. मी कंटाळले, एक स्त्री आमदार म्हणून मला वाईट वाटतं की मी महिला गरोदर असतात, गरीब, त्यांना मदत करू शकत नाहीये. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो या ठिकाणी हॉस्पिटलचा मुद्दा मांडलाय ती सध्या माहिती माझ्याकडे नाही, परंतु त्यांच्या भावना लक्षात घेता त्याच्यावर देखील कार्यवाही केली जाईल. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की अधिवेशन संपायच्या अगोदर मुंबईच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन महानगरपालिकेच्या हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक घेतली जाईल. सन्माननीय सदस्य चौधरी साहेब. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मला वाटते तामिल सर्जन इथे बसलेले आहेत. मी जवळजवळ 4 वेळा गांधी सायन रुग्णालयाचा प्रश्न नागपूरच्या सभागृहात, या सभागृहात त्यांनी मांडलेला पाहिलेला आहे. मी गेल्या 2 वर्षामध्ये KEM रुग्णालयाच्या संदर्भात, मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयाच्या संदर्भात 4 वेळा प्रश्न उपस्थित केला. मंत्री महोदयांनी त्याच्यावरती उत्तर दिलं, तातडीने कारवाई करू, ताबडतोब आदेश देऊ, परंतु आजपर्यंत काही झालेलं नाही.
गेल्या 2 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या रुग्णालयाचा बोजावरा उडालेला आहे. रुग्णालयामध्ये असुविधा आहेत. अध्यक्ष महोदय, केईएम रुग्णालयामध्ये या महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशभरातले रुग्ण येत असतात. त्या रुग्णालयाच्या क्षमतेच्या बाहेर म्हणजे अक्षरशः 2 कॉस्टच्या मध्ये 2-2 बेड जमिनीवर टाकून रुग्ण झोपवलेले असतात. आपण कधी या पाहायला, मी आपल्याला दाखवून देईन ते. त्या केईएम रुग्णालयाची परिस्थिती आज अत्यंत वाईट आहे. तिथे सिटी स्कॅन मशीन बंद असते, तिथे MRI मशीन बंद आहे. कारण त्या मशीनच्या कॅपॅसिटीच्या बाहेर समजा त्याच्यावरती जर 100 पेशंट रोजचे करायचे असतील तर 500-500 पेशंट त्याच्यावरती केले जातात. मशीन बंद पडतात, त्या चालू करण्याकरता टेक्निशियन येत नाहीत. दुसरा पर्याय नसतो, खाजगी लोकांकडे पाठवावं लागतं सगळ्या टेस्ट करायकरता. मी वारंवार मागितलं, आता येतील, 15 दिवसात येतील, 1 महिन्यात येतील असं या सभागृहामध्ये आश्वासित केलं गेलं. परंतु आज तागायत एक मशीन शिवाय दुसऱ्या कुठल्याही मशीन आलेल्या नाहीत. अध्यक्ष महोदय, औषधं नाहीयेत. त्या 4 दिवसापूर्वी 5 लोकांना एक कुत्रा चावला. 5 लोकांना ज्यावेळी केईएम रुग्णालयामध्ये नेलं तर श्वान दंशावरती देखील तिथे इंजेक्शन उपलब्ध नव्हती. मधुमेहावरची औषधं उपलब्ध नाहीत. आज ही अशी परिस्थिती आहे केएम रुग्णालयाची की लोकांना बाहेरून औषधं मंत्री महोदय घ्यावी लागतात. ही वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला. इतकंच नव्हे तर केईएम रुग्णालयामध्ये गोरगरिबांना जगवण्याचं जर कुठलं असेल, देवानंतर जर दुसरं कुठलं असेल तर ते आमचं केईएम रुग्णालय. सगळे गोरगरीब पेशंट तिथे येतात. त्यांना तुम्ही औषधं बाहेर आणून सांगता, MRI बाहेर करून आणायला सांगता, सिटी स्कॅन बाहेर आणून करायला सांगता. एवढंच नव्हे तर एक्सरे मशीन देखील बंद असतात. त्या एक्सरे मशीनवर एक्सरे देखील बाहेर आणून काढा. एखादा फ्रॅक्चर रुग्ण असेल, त्याच्यासोबत कोण नसेल, तो कसा जाणार बाहेर जाऊन ते एक्सरे काढायला. पण अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून माझी स्पेसिफिक मंत्री महोदयांना प्रश्न आहेत की सगळे औषधं आपण उपलब्ध करून देणार का तातडीने. माझा दुसरा प्रश्न आहे, MRI आणि सिटी स्कॅन मशीन ज्याची गरज आहे केईएम रुग्णालयाला, ते आपण तातडीने मागवणार का. माझा तिसरा प्रश्न आहे की जे काय प्रशासनामध्ये ढिलाईपणे आलेले आहे, त्याला सगळ्यांना दोषी डीनला पकडलं जाते. याला डीन दोषी नाही. जसं आदित्य साहेबांनी सांगितलं, सेंट्रल परचेस डिपार्टमेंट ह्या सगळ्याला कारणीभूत आहे. सेंट्रल परचेस डिपार्टमेंट हे पहिला बरखास्त करा आणि एक वेगळी कमिटी स्थापन करून डीनला त्याच्यामध्ये घेऊन एक वेगळ्या प्रकारची यंत्रणा राबवा. आपण ते करणार का. आणि माझी चौथी विनंती आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमांना मंत्री महोदयांना, मंत्री महोदय 100 वर्षात केईएम रुग्णालयाला होत आहेत. पुढच्या वर्षी 100 शताब्दी महोत्सव आहे त्यांचा. तिथे आज खरी गरज आहे तर नवीन इमारतींची गरज आहे. पेशंट ठेवायला जागा नाहीये, ओपीडींना जागा नाहीये. त्याकरता त्यांनी जो प्रस्तावित केलेला आराखडा आहे, त्या आराखड्याला आपण नवीन इमारतीच्या तातडीने मंजूर देण्याचा प्रयत्न करणार आहात का. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य चौधरी साहेबांनी मुंबईच्या सगळ्याच हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. यशोमतीताई, पुढच्या आठवड्यात मंगळवारी सगळ्या मुंबईच्या लोकप्रतिनिधींना घेऊन ह्या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये बैठक घेतली जाईल. पुढच्या आठवड्यात मंगळवारी, फक्त वेळ नंतर सांगितली जाईल. मी आजच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आदेश देतो की मंगळवारच्या बैठकीचं त्यांनी आयोजन करावं. आणि 100 वर्ष ज्या केईएम हॉस्पिटलला होत आहेत याचं चौधरी साहेब आमचं देखील नातं फार जवळचं आहे. कारण ग्रामीण भागातली लोक देखील केईएम हॉस्पिटलमध्ये फार अपेक्षेने येतात. अनेक लोक त्या ठिकाणी बरे होतात आणि त्याच्यामुळे केईएम हॉस्पिटलचा प्रस्ताव जर 100 वर्षानंतर या ठिकाणी आलेला असेल तर त्याच्यावर देखील शासन सकारात्मक निर्णय घेईल आणि जो काही निधी आवश्यक असेल तो उपलब्ध करून देईल. मला वाटतंय आता मंत्री महोदयांनी बैठक लावण्याची हे केली आहे, सूचना केली आहे. तर मला वाटतंय आता ही लक्षवेधी थांबवावी. आणि 2 मिनिट तुम्हाला बोल की जे काही मुंबईचे जेवढे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तेवढ्या सर्वांच्या बाबतीत या आरोग्य विषयाची बैठक लावावी. ही नितीनजी राऊत त्यांची काय. माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे की नागपूरमध्ये जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय विभागाचे 24 वसतिगृह असून त्यापैकी 14 वसतिगृह नागपूर शहरात आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांची 6 तर विद्यार्थ्यांची 8 वसतिगृह आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी
गरजू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ऍडमिशन्स मिळायला पाहिजे वसतिगृहात, तसं होत नाही. आणि विशेष बाब म्हणून प्रवेशासाठी विशेष कोटा दिला जातो आणि त्यामुळं अनेक विद्यार्थी प्रवेशापासून या ठिकाणी वंचित ठरतात. अध्यक्ष महोदय, मला राज्य शासनाला आपल्या माध्यमातून विचारायचं आहे की ह्या ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया जी या